पालिका कर्मचारी धीरज परदेशीचा मृत्यू झाल्यानंतर आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहे। आज एक आंदोलन देखील करण्यात येणार आहे, त्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर दाखल झालेले आहेत। काय सांगाल या घटनेकडे तुम्ही कसं बघता? बघा, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, संताप येणारी घटना आहे। तळपायची आग मस्तकात जावी अशा पद्धतीची घटना काल अहिल्यानगरमध्ये घडलेली आहे। सरकारी कामात असणारा पोरगा ज्याचा इतर कुठल्या गोष्टीशी संबंध नाही आणि सरकारी कामाच्या निमित्तानंच तो मुकुंदनगर एरियामध्ये जातो। मुकुंदनगर हा पूर्वीचा हिंदू बहुल प्रभाग आहे, हिंदू बहुल नगर आहे। आज देशातलं एक उदाहरण देण्यासारखं आहे की तुम्ही हिंदूंना कशा पद्धतीनं अल्पसंख्याक करता, त्यांना त्रास देणं, त्यांची मानसिकता खराब करणं, त्यांची हॅरॅसमेंट करणं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणं, शेवटी घर फुकट देऊन जाण्याची वेळ हिंदूवरती कशी येते त्याचं हे उदाहरण आहे। आणि प्रशासन जबाबदार आहे, प्रशासनानं या सगळ्या गोष्टी सिरियसली घ्यायला पाहिजे। हा मुलगा तिथं सरकारी कामासाठी गेलाय, सरकारी कामासाठी गेल्याच्या नंतर तिथल्या कुठल्याही लोकांचं त्याचं काही घेणं देणं नसताना त्याच्या कपाळावरती भगवा टिळा बघून त्याला मारहाण केलेली आहे। जसं पुलवामामध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या तशाच पद्धतीनं या मुलाच्या कपाळावरचा भगवा टिळा बघून त्याला मारहाण केलेली आहे। आणि म्हणून पोलीस प्रशासनाकडे आमची मागणी ही आहे की तुम्ही ज्या लोकांना आरोपींना अटक केलेली आहे काल 5 लोकांना, ती लोक कोण आहेत, त्यांचा या प्रकरणामध्ये रोल काय आहे आम्हाला कळायला पाहिजे। मुख्य जो आरोपी आहे की ज्याच्याविषयी दबक्या आवाजामध्ये लोकांच्या मध्ये चर्चा आहे, मी आता तास दीड तास इथं आल्याच्या नंतर मी लोकांशी बोललो, ते म्हणले मुख्य आरोपी अजून बाजूला आहे। तर पोलिसांनी त्या मुख्य आरोपीला अटक केली पाहिजे। संभाजीनगरमध्ये जसं निदा खानला आश्रय दिला, नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये अनेक हिंदू मुलींना टार्गेट करण्यासाठी निदा खाननं मदत केली होती आणि निदा खानला लपवून ठेवण्यासाठी MIMच्या नगरसेवकानं तिला मदत केली होती, त्याचं घर बुलडोजरनं पाडून टाकलं। देवाभाऊंच्या आमची मागणी ही आहे, संभाजीनगरला ज्या पद्धतीनं नगरसेवकाच्या घरावरती बुलडोजर फिरवला तशाच पद्धतीनं धीरज परदेशीचा खून ज्या लोकांनी केला त्या खुन्यांच्या घरावरती बुलडोजर तात्काळ फिरवला पाहिजे की जेणेकरून लोकांच्या मध्ये परत असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या शहरामध्ये सातत्यानं अशी प्रकरणं घडतायत, मुलींना टार्गेट केलं जातंय, लव्ह जिहादची प्रकरणं मोठ्या प्रमाणात आहेत, लँड जिहादची प्रकरणं मोठ्या प्रमाणात आहेत, मंदिरामध्ये ताबा घेणं, शेकडो वर्षापूर्वीची मंदिरं, त्या मंदिरामध्ये आमचे पुजारी असताना तिथं आता मुस्लिम पुजारी होऊन बसलेले आहेत, तिथं येऊ देत नाहीत, वादंग तयार होत आहेत। हे सगळे प्रकरणं दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतायत किंवा गोहत्याची प्रकरणं, म्हणजे घराघरामध्ये कत्तलखाने तयार केलेले आहेत। पालिकेची परवानगी कुठलीच नाही, अशा ठिकाणी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की ह्या ज्या सगळ्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांची कृत्य जी वाढलेली आहेत ती वळवळ सगळी थांबली पाहिजे। सरकारी जागेमध्ये जेवढी अतिक्रमण झालेली आहेत, जेवढी प्रार्थना स्थळं बेकायदेशीर आहेत, अतिक्रमण करून केलेली आहेत, ज्या प्रार्थना स्थळामधून देशाच्या विरोधातली कटकारस्थानं केली जातात, धर्माच्या विरोधातली कटकारस्थानं केली जातात, धर्म कुंकवत करण्याच्या हेतूनं, हिंदूंचं धर्मांतरण करण्याच्या हेतूनं विचार पेरणी केली जाते, ही सगळी प्रार्थना स्थळं बुलडोजर फिरवून जमीनदोस्त केली पाहिजेत। या संदर्भात तुम्ही काही पुढच्या काळामध्ये काय आंदोलन करणार किंवा मुख्यमंत्र्यांशी बोलणार? आंदोलन नाही, इथले जे आयुक्त साहेब आहेत, जिल्हाधिकारी साहेब आहेत, SP साहेब आहेत, जिल्हा परिषदचे CO आहेत, वेगवेगळ्या नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायतीचे CO आहेत, यांनी यादी तयार केली पाहिजे तात्काळ। सरकारी जमिनीचं संरक्षण करणं ही लोकांची जबाबदारी आहे, लोकप्रतिनिधींची आहे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे। सरकारी जमीन तुम्ही आणणार कुठून? पुढच्या 10-20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर पुढच्या पिढीनं करायचं काय? सरकारी जमीनच तुमच्याकडे शिल्लक राहिली नाही तर ती सगळी जमीन तुम्ही ताब्यात घ्या, तुमची जबाबदारी आहे, तुमचं काम आहे। नक्कीच आपण बघतो की धीरज परदेशीच्या संदर्भात आता आरोपींच्या घरावरती बुलडोजर फिरवलं पाहिजे अशी भूमिका जी आहे ती गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली आहे। कॅमेरा क्रमांक कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।